भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एकच आहे की गेल्या काही 5-7 वर्षापासून भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणि धुळे शहराचा विकास कसा होईल, तरुणांना रोजगार कसा उपलब्ध होईल आणि बाहेरील उद्योजक कसे धुळे जिल्ह्यात आणतील आणि धुळे जिल्ह्याचा विकास करता येईल यासाठी गेल्या 5-7 वर्षापासून भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने विविध संबंधित अधिकारी आणि संबंधित मंत्रालयामध्ये संबंधित मंत्र्यांशी पत्रकार जोडले पाठपुरावा जोडले, परंतु आम्ही कुठल्याही प्रकारचं लोकप्रिय नसल्यामुळे आम्हाला दावा जाते। परंतु महत्वाची बाब अशी समोर आली की भीमशक्ती या सामाजिक संघटनेवरती काय निर्णय घेण्यासाठी आम्ही काम करतो, मी एका दलित चळवळीत काम करतो, त्यामुळे मला दावा जातं की काय असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। आणि जर असं असेल तर मग आगामी निवडणुकांमध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल तर या ठिकाणी सर्व तमाम आंबेडकर चळवळीतील बहुजन सभा आणि सर्व पक्ष संघटना एकत्र करून आम्ही आमची ताकद धुळे नंदुरबार जळगावमध्ये दाखवण्याचा राहणार आहे असा इशारा मी या ठिकाणी देतो। धुळे जिल्ह्याच्या धुळे शहर आणि धुळे ग्रामीण या विविध क्षेत्रामध्ये, विविध गावामध्ये, विविध शहरामध्ये विकास कामे व्हावी यासाठी आम्ही भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने मंत्रालयाला पण आम्ही पाठपुरावा केलेला आहे आणि धुळे जिल्ह्याचा कसा विकास होता येईल या प्रामुख्याने आमच्या मागणी होती। परंतु या ठिकाणी आम्हाला दुसरी महत्त्वाची बाब अशी समोर आली की धुळे जिल्हा परिषदमध्ये आणि धुळे महानगरपालिकामध्ये नगरोत्थान योजना आणि दलित वस्ती सुधार योजना या दोन्हीचा विकास कामे होत आहेत। त्या विकास कामांचा ठराव कुठल्याही प्रकारच्या याला मान्यता आहे की नाही, याला तांत्रिक मान्यता आहे का नाही, तांत्रिक बाबी बरोबर आहे की नाही, जिल्हा परिषदला ज्या योजना आहेत जनसुविधा त्यानंतर रस्ते, मार्ग व पूल अशा ज्या योजना आहेत, जनसुविधा, तीर्थक्षेत्र या ज्या योजना या योजनेचा ठराव आणि तांत्रिक मान्यता या गोष्टीचे कायदेशीर आहे की नाही त्याचे TS करणं गरजेचं आहे। आणि त्याचा जो प्रस्ताव असतो तो प्रस्ताव त्यानंतर त्यांचा इस्टिमेट वगैरे या तांत्रिक मान्यता आहे की नाही याची पूर्णता चौकशी खात्री केल्याशिवाय कुठल्याही प्रशासकीय जिल्हाधिकारी साहेबांनी कुठल्याही प्रकारचा मान्यता अथवा निधी देऊ नये अशा मागणीचा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे। परंतु महत्त्वाची बाब अशी आहे की दुसरी बाब अशी आहे की या विकास कामांना कुठल्याही प्रकारच्या मान्यता देताना या कार्यालयाचा भोंगळ कारभार सुरू आहे अशी बाब आमच्या समोर आलेली आहे। याला कुठल्याच प्रकारच्या तांत्रिक मान्यता नाही आणि तांत्रिक मान्यता नाही तर हा शासनाचा पैशाचा अपहार आहे अशी बाब निदर्शन आलेली आणि या अधिकाऱ्यांवर कुठल्याही वरिष्ठ अधिकारी अथवा कोणाचंही लक्ष नाही। तर मग कृपया तात्काळ या ठिकाणी लक्ष घालण्यात यावं आणि धुळे जिल्ह्याचा विकास प्रामुख्याने कसा होता येईल याकडे आमचं लक्ष आहे। आणि हे जर असंच कामकाज जर बेभरवशावर चालणार असेल तर याला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। कृपया धुळे जिल्ह्यावर आपण तात्काळ लक्ष घालण्याची गरज आहे अशी या ठिकाणी आमची मागणी केलेली आहे। आणि जर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लक्ष जर होणार नसेल आणि जर असंच कामं चालू असणार तर भीमशक्ती हे कदाचित सहन केलं जाणार नाही। आम्ही या ठिकाणी वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी या ठिकाणी देतो।